आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगाव येथील युनियन बँक ऑफ इंडिया सेवेबद्दल खातेदारात संताप, वीज खंडित होताच कामकाज ठप्प। माणगाव येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेतील अपुऱ्या सुविधांमुळे खातेदारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। बुधवारी सकाळी महावितरणकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे 2 तास वीज पुरवठा बंद होता। या काळात शाखेत इन्व्हर्टर किंवा पर्यायी वीज पुरवठ्याची सुविधा नसल्याने बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप खातेदारांनी केला। सकाळी कामावर जाण्यापूर्वी अनेक नागरिक बँकेची कामे उरकण्यासाठी शाखेत येतात, मात्र वीज नसल्यामुळे कोणतेही व्यवहार होत नसल्याने नागरिकांना विनाकारण ताटकळत राहावे लागले। यामुळे संतप्त खातेदारांनी बँक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। आमचे प्रतिनिधी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास शाखेत पोहोचले असता शाखेत अत्यल्प कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले। शाखा व्यवस्थापक उपस्थित नव्हते। याबाबत विचारणा केली असता ते दुसऱ्या शाखेचे कामकाजही पाहत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। इन्व्हर्टरच्या सुविधेबाबत विचारले असता संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मागितला असता तो देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याचा आरोप प्रतिनिधींनी केला। तसेच अनेक वेळा संपर्क करून देण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात संपर्क झाला नसल्याचे सांगण्यात आले। तसेच शाखेतील ATM वारंवार सर्व्हरच्या अडचणीमुळे बंद असते किंवा त्यामध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या। शाखेत इन्व्हर्टरची सुविधा अनेक दिवसांपासून नसल्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून माणगाव शाखेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सनदी। या ठिकाणी युनियन बँकेचे ATM आहे, वरचेवर बंदच असते। त्या ठिकाणी वयस्कर लोकांना सेवा मिळत नाही व्यवस्थित। असं असेल तर युनियन बँक बंद करावी, आम्ही ग्रामपंचायत मार्फत ठराव करतो। बस का बसलायचा पेन्शन काम आहे, मग काय सांगितले? लाईट नाही म्हणून थांबा म्हटले। किती वेळ झालं बसलाय? किती वेळ झालं चालाय? बर, 10:30 आल्यापासून लाईट नाही म्हणले। सध्या 3 स्टाफ प्रेझेंट आहे आणि मॅनेजर सर इचलकरंजीच्या ब्रांचवरून काम करत आहे। तिथे लाईट नसल्यामुळे आमचं काम थांबलं आहे। UPS बॅकअप नाही आहे, त्यासाठी मेल केला आहे आणि RO ला बोललो पण आहे, मेल केला आहे, तर ते काम करत आहे। किती दिवस झाले नाही इन्व्हर्टर? सोय किती दिवस झालं नाही? 15-20 दिवस झाले।